आपला सेट एक्झामचा जो पेपर फर्स्ट आहे, आपली जी सेट एक्झाम आहे तिचा जो पेपर फर्स्ट आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे की ह्या पेपरचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आणि जो आपला टार्गेट आहे तो किती असला पाहिजे किंवा हा पेपर कसा चांगल्या इफेक्टिव्ह पद्धतीने तयार करता येईल हे बघायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की पेपर फर्स्ट आहे तो 100 मार्कांचा असणार आहे. जसं की इथे सांगितलं आहे की 50 क्वेश्चन असणार आहे, एक प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा, 100 मार्कांचा पेपर आहे, 1 तास होणार आहे हा पेपर. याच्यासाठी सिलेबस जर तुम्ही डाउनलोड केलं तुम्हाला कळेल की त्यांनी 10 पॉईंट दिलेले आहेत सिलेबसमध्ये. युनिट 1 युनिट 2 असं हे बघा इथे युनिट 1 युनिट 2 असे 10 पॉईंट आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की प्रत्येक पॉईंटमधनं ते 5 क्वेश्चन विचारणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असणार आहे. असे टोटल 100 मार्कांचा हा पेपर असणार आहे. आपला टार्गेट हा असला पाहिजे की आपण ह्या 100 मार्कांमधनं मिनिमम 70 ते 80च्या रेंजमध्ये मार्क आले पाहिजे. असं का? कारण हे ते मार्क असतात जे डिसाईड करतं की तुम्ही सेट परीक्षा पास होणार आहे का नाही. कारण होणार काय, पेपर 2 हा तुमचा 200 मार्कांचा असणार आहे प्लस पेपर फर्स्ट तो तुमचा 100 मार्कांचा असणार आहे. टोटल एक्झाम 300 मार्काची असणार आहे. इथे 70-80 पडून गेले तर तुम्हाला फक्त पुढे 100 ते 120 प्लस 120पेक्षा जास्त असले तर चांगलीच गोष्ट आहे. असे टोटल मार्क आले तर तुमची सेटची परीक्षा पास होते. आता मुद्दा हा येतो की हा पेपर तयार कसा करायचा. तर तुम्ही एक नोटीस केलं तर तुम्हाला एक कळेल की आता जो हा युनिट फर्स्ट आहे जो की टीचिंग ॲप्टी आहे, याच्यासाठी माझं सजेशन आहे की सी टेटचे यूट्यूबवर खूप व्हिडिओ त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टी तुम्हाला भेटून जाईल किंवा अरिहंत पब्लिकेशनचं एक सी टेटचं टीचिंग ॲप्टीचं एक पुस्तक आहे, ते एकदा बघून घ्या. किंवा नाही तर मग सरळ काय करायचं की जसं यांनी सांगितले की टीचिंगचे कन्सेप्ट काय आहे हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला गूगल करावी लागेल. पण माझं म्हणणं एक असेल की टीचिंग ॲप्टीचे पुस्तकं अवेलेबल आहे, एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. तुम्ही ते पुस्तक बाय करा. MCQ असलेलं असतं काही याच्या थेरी असलेलं असतं. एक 70-80 पानांचंच पुस्तक असतं, हार्डली 90-100 किंवा 150 रुपयापर्यंत जाईल. मागवून घ्या आणि त्याच्यातनं अभ्यास करा. आणि ह्याच्यात अशा काही मेथड्स आहेत, मेथड ऑफ टीचिंग, इन्स्टिट्यूशन ऑफ हायर टीचिंग, MOOC, 1 लाईन मेथड, ह्या तुम्हाला गूगलच करावं लागणार आहे. याच्याबद्दल एक शॉर्ट नोट्स तयार तर करून ठेवा. शॉर्ट नोट्स तयार असल्या पाहिजे तुमच्याकडे प्रत्येक पॉईंटसाठी. एक 4-4, 5-5, 6-6 लाईन्समध्ये एक शॉर्ट नोट्स तयार करून ठेवा. त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे तुमचा रिसर्च ॲप्टी. हा कुठून तयार करायचा आहे याच्यासाठी बुक सोर्स तर मला नाही माहिती, पण तुम्हाला एक करता येईल की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ना, पेपर फर्स्ट, त्याच्यातले क्वेश्चन तयार करून बघा की किती अटेम्प्ट होत आहे, काय अटेम्प्ट होत आहे, बरोबर येत आहे का नाही येत आहे, ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर जो कॉम्प्रेन्शन आहे म्हणजे एक उतारा दिलेला असेल, उतारा मराठीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये, तो सॉल्व करावा लागणार आहे. नंतर येतं कम्युनिकेशन. हे सहसा ते टीचिंग ॲप्टीच्या पुस्तकात, सी टेटचं जे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं त्या पुस्तकात कवर होऊन जाईल. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड याच्यासाठी एसचांद पब्लिकेशनचं एक पुस्तक असतं. एसचांद पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. याच्यात छोटं पण भेटतं आणि एक मोठं पण भेटतं. पण सध्या हे बँक एक्झामशी रिलेटेड ज्या यूट्यूबवर व्हिडिओ आहेत बँक एक्झामशी रिलेटेड, त्या जरी तुम्ही बघून घेतलं तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नंबर सिरीज कशी असते, लेटर सिरीज काय आहे, कोड अँड रिलेशन कसं आहे, मॅथमॅटिकल ॲप्टी काय आहे, फ्रॅक्शन आहे, टाईम डिस्टन्स आहे, रेशो आहे, प्रपोर्शन पर्सेंटेज आहे, प्रॉफिट लॉस आहे, इंटरेस्ट डिस्काउंट ॲव्हरेज आहे. हे रिझनिंग आणि क्वांट सेक्शन आहे बँकिंग एक्झामचं. आता खाली जर तुम्ही आलं तर तुम्हाला दिसेल की त्यांनी लॉजिकल रिझनिंग सांगितलेलं आहे. हे पण आपल्याला, आता आपण मॅथ्सचे स्टुडंट म्हटल्यावर आपल्याला हे जड जायला नको. हे आपले सेक्शन आहेत जसं क्वांट रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, हे पण आपल्याला बऱ्यापैकी येऊन जातं. हा सेक्शन तयार करा. DIचा सेक्शन आपल्याला थोडा अवघड जातो. ICTC
हा डायरेक्टली गुगलने तयार करा, हा पूर्ण पॉईंट गुगलवर तयार करा, गुगलवर तयार होऊन जाईल हा. जसं की आता ICTCचं काय सांगितलं त्यांनी, ॲब्रिव्हिएशन अँड टर्मिनॉलॉजी याचे जे संक्षिप्त रूप दिलेलं असतं, जसं की आता आहे ICTC, पण ICTCचा फुल फॉर्म काय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तसं आहे ना, ते रॅमचं विचारतील, रॅम म्हणजे काय, CPU म्हणजे काय, नाही का. तर हे तुमचं, तुम्ही एखादं काय म्हणतो, याची एक PDF मी बघतो बँकिंग एक्झाममध्ये पण आहे ना, कॉम्प्युटर ॲप्टी म्हणून एक पेपर असतो त्यांचा, त्याच्यामध्ये हे बऱ्यापैकी भेटून जाईल तुम्हाला. तर ती PDF जमली तर मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर टाकून देईल, ती त्याच्यातनं ते होऊन जातं. त्याच्यानंतर इथे बघा त्यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे काय, डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. हे लेटेस्ट न्यूजमध्ये असतं, जे न्यूजमध्ये असेल ना त्याच्यावरील. मग आता न्यूज सहसा 12 महिन्यांचे जे असतात ना त्या बघायच्या. आता हे लेटेस्ट डिजिटल इनिशिएटिव्हचं काय असतील याच्या शॉर्ट नोट्स बनत असतील तर मी टाकून देईल. त्याच्यानंतर ICT आणि गव्हर्नन्स हे याच्याशी रिलेटेड काय असेल त्याचे पण शॉर्ट नोट्स मी बनवून टाकून देईल. करंट अफेअरमध्ये रिलेटेड असतं ते मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी टाकून देईल. आता हा जो पॉईंट आहे 9 नंबरचा, काय सांगितलं त्यांनी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. हा टोटली एन्व्हायरमेंटचा सेक्शन आहे. ओके, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा पेपर आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे हा. आता होतं काय, मी सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतो आहे, तर त्याच्यामुळे झालं काय की हा एन्व्हायरमेंट झाला, नंतर ICT झाला, नंतर कॉम्प्युटरशी रिलेटेड झालं, रिजनिंग झालं, क्वांट झालं, लॉजिकल रिजनिंग झालं. हे सगळं मी तयार केलेलं आहे माझ्या लेवलला. त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की कुठून कसं काय अभ्यास करायचं आहे. आता हा पेपर आहे, याच्यासाठी जर मी पुस्तक सजेस्ट केलं तर 300-400 पानांचं पुस्तक आहे, तर याची गरज नाही आहे. तर याच्यासाठी मी काय करेल की जे प्रत्येक पॉईंटला छोटे छोटे काहीतरी व्हिडिओज टाकेल किंवा शॉर्ट नोट्स जितक्या लवकर अवेलेबल करता येईल तितक्या लवकर अवेलेबल करून देईल. आणि तरी मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की याच्यावर सिलेबस रीड करा, एकदा सिलेबस रीड करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की जे एखादा पॉईंट आहे त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन कसा विचारलेला आहे. आणि एकदा तुम्हाला कळलं की त्यांनी क्वेश्चन कसा विचारला आहे तर तुम्हाला नोट्स काढता येतील. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट त्यांचा काय आहे, हायर एज्युकेशन सिस्टीम. तर हा सुद्धा पॉईंट मोर ऑर लेस करंट अफेअर्सशी रिलेटेड असतो की गव्हर्नमेंटनी काय केलं. आता इथं बघा त्यांनी काय सांगितलं, इव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. त्याच्यानंतर कन्व्हेक्शनल अँड नॉन कन्व्हेक्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया. हे जे काही आता व्हॅल्यू एज्युकेशन अँड गव्हर्नमेंटल एज्युकेशन काय आहे, त्यांच्या पॉलिसीज काय, गव्हर्नन्स काय, ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं, कोणती मिनिस्ट्री सांभाळते. त्याच्यानंतर आता नवीन एज्युकेशनल पॉलिसी आली, ती काय, जुन्या ज्या होत्या ओल्डमध्ये त्याच्यात आणि आत्तामध्ये फरक काय, असं काही ना काहीतरी येणार. तर कमिटी कोणती होती, त्याच्यानंतर कमिटीचं मग चेअरपर्सन कोण होतं, अशा टाईपचे क्वेश्चन येतील. त्याच्यामुळे हे ह्याच्यातले एक 5 ते 6 पॉईंट आपल्याला येतात, जे तुम्ही एक नीट बघितलं तर डेटा इंटरप्रिटेशन येतं 1, 2, लॉजिकल रिजनिंग, मॅथमॅटिकल रिजनिंग, ॲप्टिट्यूड टाईप 3, त्याच्यानंतर कॉम्प्रेन्शन येतं 4. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या कंडिशनला आपले 4 युनिट झालेले आहेत. म्हणजे 4 युनिट म्हणजे टोटल 20 क्वेश्चन आणि 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क. तेवढंच डोक्यात ठेवा, हे 40 मार्क तर आपल्याला भेटलेच पाहिजे. आणि आता पुढे गोष्ट आहे वरच्या 40 मार्कांची. तर त्याच्यासाठी आपल्याला जे 6 युनिट आहे, 6 युनिटमध्ये 5 क्वेश्चन म्हणजे 6 पंचे 30. ह्या 30 क्वेश्चनसाठी आपल्याला तयारी करायची फक्त. कारण जे बाकीचे मॅथ्स रिलेटेड युनिट आहेत त्याच्यात तर आपलं चुकलंच नाही पाहिजे, मी असं म्हणेल. तिथं 40 मार्क तुमच्या आलेच पाहिजे. तर ह्या हिशोबाने आता तयारी करायला लागा. डेली मी म्हणेल डेली एक तास द्या. 1 तास सफिशियंट आहे की तिथं तुमचं हे आपल्या मॅथ्सच्या रिलेटेड 4 पॉईंट आणि उरलेले 6 पॉईंट तुम्ही नोट्स काढून तयार करू शकता. खूप डीपमध्ये जायची गरज नाही आहे. वरती न्यूज तयार करून घ्या, शॉर्ट नोट्स तयार करून घ्या आणि अशा पद्धतीने पेपर
सेटचा जो पेपर फर्स्ट आहे तो तुम्ही तयार करू शकता. फक्त याच्यात लक्षात एक ठेवा की जर तुम्हाला सेट एक्झाम पास करायची असेल ना तर तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये सेटचा पेपर फर्स्टमध्ये ना तुम्हाला 80+ मार्क पाहिजेच. टार्गेट ठेवा 80+चा, तेव्हा तुम्ही कुठेतरी 70पर्यंत जाल. आणि पेपर 2ला 200 आउट ऑफ तुम्हाला किती पाहिजे, एक 100+ मार्क पाहिजे. 100+ म्हणतो आहे, मिनिमम 100 तर पाहिजेच. तेव्हा तुमचा कंबाईन स्कोअर जाणार 170च्या आसपास. आता एक्झाम टोटल 300 मार्कांची, तर एक 60-70% मेरिट लागलं पाहिजे. जर समजा 60चं लागलं तर 180पर्यंत जाईल, आणि जर 70चं लागलं तर एक 210 मार्क पाहिजे. आणि मी तर म्हणाल सेफ झोन काहीही करा, 200पर्यंत टच करा किंवा 200+, जेणेकरून तुम्ही शुअरली पासच असाल आणि ही तुमची शेवटची एक्झाम असेल. ह्याच्यावर जास्त फोकस द्या, बाकीचा जास्त काही विचार करू नका. लिमिटेड बुक लिस्ट ठेवा, लिमिटेड ठेवा. मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिस करा आणि जितकं जास्त रिव्हिजन देता येईल तितकं जास्त रिव्हिजन करा. ओके. आणि पेपर पॅटर्न हा 2019मध्ये चेंज झालेला आहे. पेपर पॅटर्न 2019मध्ये चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे काय, नवीन पॅटर्नप्रमाणे फक्त एकच क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडे. तर खूप जणांचा क्वेश्चन होता की ते 2011तले पण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत का तिथून. तर माझं सजेशन एक असणार आहे की तुम्हाला पेपर कसा असणार आहे फक्त हे बघायचं असेल तेव्हा 19च्या पेपरला फॉलो करा. पण क्वेश्चन कशा प्रकारे विचारले गेले, कोणत्या पॉईंटवर जास्त भर होता, लेवल काय होती पेपर 2 आणि पेपर 3मध्ये, ते बघायचं असेल तर माझं सजेशन असेल 2011 ते 19चे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ना ते सॉल्व करा. जितके मॅक्झिमम सॉल्व करता येईल ते सॉल्व करा. त्याच्याने होणार काय, तुमचं एक माइंडसेट तयार होऊन जातं. तुम्हाला कळतं की सेट एक्झाम डिपार्टमेंट आहे ते तुमचं क्वेश्चन कशा प्रकारे विचारतं आहे, काय विचारतं आहे. आणि त्याच्यानंतर मग या 2019चा पेपर बघा की ज्याच्यात तुम्हाला कळेल की पहिला पेपर 1 तास आहे, मग अर्धा तासाचा विंडो आहे, मग परत तुमचा सेकंड पेपर आहे, त्याच्यात तुम्हाला 100 क्वेश्चन परत अटेम्प्ट करायचे. हे 2019चा पेपरवरनं ॲड येईल. आणि जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहे बाकीचे 2011 ते 18पर्यंत किंवा 19पर्यंत सगळे हे सॉल्व करा. हे मस्ट आहे. कारण होतं काय, आपण जेव्हा अभ्यास करतो ना युनिव्हर्सिटीच्या पेपरचा, तेव्हा आपल्याला ज्या पुस्तकातनं करतो तेव्हा आपल्याला ते 5 मार्काचे क्वेश्चन असतात, 6 मार्काचे क्वेश्चन असतात. आपण थेअरी बेस पण करतो, थेअरी बेस प्रॉब्लेम पण करतो. त्याच्यामुळे काय होतं, ते क्वेश्चन एकदम वेगळ्या पद्धतीचे आणि यांचे जे क्वेश्चन असतात ना सेटचे MCQ सॉल्व करायचे हे वेगळ्या पद्धतीचे असतात. समजून घ्या. कारण काय, त्यांनाही माहिती आहे की त्यांना समोरचा क्वेश्चन असा टाकायचा आहे, MCQ विचारतात त्यांना असं टाकायचं आहे की तो मिनिमम 2 मिनटात सॉल्व झाला पाहिजे. तो जर 10-15 मिनटं सॉल्व करायला लागणार आहे तर ती MCQ एक्झाम असंही घेऊन फायदा नाही आहे. कारण तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले, त्याच्यातलं एक टिक करायचं आहे. तर मग क्वेश्चनही अशा पद्धतीचा असेल की 2 मिनटात तो सॉल्व झालाच पाहिजे. ओके. त्याच्यामुळे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना ते तुम्ही मॅक्झिमम ट्राय करा की सॉल्व करता येईल. आणि जर नाही जमलं तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जा, तिथे मी माझं ID शेअर केलेलं आहे, त्याच्यावर मला क्वेश्चन पाठवा. मला जितके पॉसिबल होतील, जमतील, सॉल्व करता येतील ते मी तुम्हाला सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर अशा पद्धतीने सेटच्या फर्स्ट पेपरचा अभ्यास करायचा आहे. बेस्ट ऑफ लक.